अजितदादांच्या दुर्दैवी एक्झिट नंतर बारामती निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं. पण मग अचानक असं काय घडलं की काँग्रेसनं सुनेत्रा वहिनींसमोर आपला उमेदवार उभा केला. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीत सहानुभूतीची लाट होती. महायुतीला वाटलं ही निवडणूक बिनविरोध होईल. शरद पवार गट आणि ठाकरे गटही नरमाईने भूमिका घेत होते. पण अचानक एंट्री झाली काँग्रेसची. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने ॲडव्होकेट आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं स्पष्ट केलंय की लोकशाहीत बिनविरोध हा शब्द भाजपला सोयीचा असेल, आम्हाला नाही. पण यामागे फक्त राजकारण नाही तर एक मोठी अट आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बॉम्ब टाकलाय. त्यांच्या मते दादांचा विमान अपघात हा केवळ योगायोग नाही. जोपर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास आणि FIR दाखल होत नाही तोपर्यंत काँग्रेस माघार घेणार नाही. म्हणजेच सुनेत्रा पवारांना ही निवडणूक लढवताना आता केवळ मतदारांनाच नाही तर काँग्रेसच्या या तपासाच्या मागणीलाही सामोरं जावं लागणार आहे. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवत उमेदवार न देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र काँग्रेसने या दोन्ही मित्रपक्षांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी प्रचारात स्थानिक प्रश्नांना हात घातला आहे. महागाई, LPG गॅसचे वाढलेले दर आणि वाढीव मालमत्ता कर या मुद्द्यांवर ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या मते केवळ भावनिक लाट असून चालणार नाही तर जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक झाली पाहिजे. काँग्रेसला बारामतीमध्ये स्वतःचे अस्तित्व पुन्हा निर्माण करायचे आहे. बारामतीत पवारांच्या विरोधात उभं राहायला मोठं धाडस लागतं. आकाश मोरे यांनी यापूर्वीही हे धाडस दाखवलं होतं. 2014 मध्येही आकाश मोरे यांनी इथून निवडणूक लढवली होती. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत काँग्रेस आपला जनाधार किती आहे हे तपासण्याचा प्रयत्न करत आहे. कायद्याचं सखोल ज्ञान असलेले आकाश मोरे गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमधील सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर लढा देत आहेत. आकाश मोरे हे धनगर समाजातून येतात. बारामती मतदारसंघात धनगर समाजाची मतं निर्णायक असतात. त्यामुळेच त्यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनं एक मोठी जातीय समीकरण साधलं आहे. तसेच ते बारामतीचे स्थानिक रहिवासी असल्याने त्यांना इथल्या मूळ समस्यांची पूर्ण कल्पना आहे. शरद पवार गट आणि ठाकरेंनी माघार घेतल्यामुळे काँग्रेस आता इथला एकमेव प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर आलाय. ही निवडणूक केवळ वारशाची उरली नसून ती तपासाची आणि प्रश्नांची झाली आहे. तर आकाश मोरे हे सुनेत्रा पवारांचा रथ रोखू शकतील का? आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.